न्यायालयानं स्वतः मी सांगितलं न्यायालयाला की साहेब आपल्या डाव्या बाजूला बघा. माननीय न्यायालय महोदयांनी डाव्या बाजूला बघलं तर न्यायालयाच्या लक्षात आलं घोषणाबाजी आहे. दिसतायत लोक. न्यायालयाने उजव्या बाजूला बघायला सांगितलं. सगळीकडून घोषणाबाजी आहे. काय मला सांगा मग म्हणून म्हणलं मी यांना भीती का नाही हे सांगितलं मी. यांना भीती याच्यासाठी नाही की सगळ्याच राजकीय पक्षाचे मराठा पुढारी एकत्रित होऊन हे बळ देतात. उद्या 4 वाजेपर्यंत तुम्हाला काय काय अपेक्षित आहे? मला हेच अपेक्षित आहे जे मान्य न्यायालयाला अपेक्षित आहे. न्यायालयानं सांगितलं उद्या 4 वाजेपर्यंत स्वच्छ करा. स्वच्छ झालं पाहिजे. मुंबई घाण झाली नाही पाहिजे. आम्ही म्हणजे महापालिकेच्या कामगारांचं नेतृत्व करतो. सफाई कामगारांचं नेतृत्व करतो. आमचे कामगार साहेब जे आहेत महापालिकेचे त्यांच्यावर किती लोड येते, बर्डन येते. आणि मान्य न्यायालयाने हे सुद्धा ऑब्झर्वेशन आहे की लघवी कुठं करायलेत, कुठं म्हणजे घाण करायलेत, कशी घाण करायलेत ते सुद्धा सगळं आलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाला इत्थंभूत सगळ्या बाबी माहीत आहेत. न्यायालयाने इत्थंभूत बाबींवर विचार करून आजचा जो निर्णय संविधानिक दृष्ट्या दिलेला आहे तो सगळ्याला मान्य करायचा. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, उद्धव, संजय राऊत, काय नाव दानवे, काय नाव अंबादास दानवे, नाही यार कुणाला एवढं माहित असतं. ह्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की बघा न्यायालयाने दिलेल्या सीमारेषांचं पालन करा. सीमा उल्लंघन करू नका. हे मला तुम्हाला डंके की चोट पे ह्या सगळ्या पुढाऱ्यांचे नाव घेतले त्यांना सांगायचं. कसं आहे बघा, जयश्री पाटील वैचारिक दृष्ट्या माझ्या सोबतचं बळ आहे आणि जयश्री पाटलांना सुद्धा वैचारिक माझं बळ आहे. त्याच्यामुळे दोन बळ ज्यावेळेस प्रामाणिकपणे एकत्र येतात आणि दोन ब्रेनमध्ये जेव्हा संविधान चालत राहतंय, संविधानाच्या कलमांवर विचार होत राहतंय, तेव्हा तुम्हाला सांगतो कसं आहे की ते शायरी तो ये बात पे है भैया कि देखिए इरादे नेक हो तो सपने साकार होते हैं, इरादे नेक हो तो सपने साकार होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं. जरंगे की लगन सच्ची नहीं है इसलिए जरंगे के रास्ते आसान नहीं है. हमारी लगन सच्ची है, संविधान की सच्चाई है, इसलिए आम लोगों के लिए, ओबीसी भाइयों के लिए और उसी साथ बंबई के गणेश भक्तों के लिए हमारी नियत अच्छी आहे. आमच्या नियतीमध्ये खोट नाही. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कधी नाराजी नैराश्य येणार नाही कारण आम्ही संविधानवादी आहोत.